आज आपण एका वाक्यामधील सारख्या शब्दांचे अर्थ कसे वेगळे असतात ते पाहायचे। कुणासमोरही हार न मानणाऱ्या पैलवानाचा हार घालून सत्कार करण्यात आला। या वाक्यामध्ये हार आणि हा एक हार शब्द आहे। शब्द हार हा एकच शब्द आहे पण वेगवेगळ्या ठिकाणी आल्यामुळे त्याचा अर्थ बदलतो। तर कुणासमोरही हार न मानणाऱ्या पैलवानाचा हार घालून सत्कार करण्यात आला। आता हार या शब्दाचे या ठिकाणी दोन अर्थ होतात। तर सुरुवातीचा हार या शब्दाचा काय अर्थ होईल? कोण लिहिते? हारचा काय होईल? कोणासमोरही हार न मानणाऱ्या। हार म्हणजे काय? पराभव। काय होईल? तिकडे बघून सांगता येईल। कोणता हार म्हणजे काय? पराभव। पराभव। व्हेरी गुड, छान। यानंतर पैलवानाचा हार घालून सत्कार करण्यात आला। हार म्हणजे काय? मोठे सांगितलं। या हार शब्दाचा काय होतो अर्थ या ठिकाणी? पुष्पमाला। व्हेरी गुड, छान। तर या ठिकाणी हार या शब्दाचे शब्द एकच आहे पण ते वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा अर्थ बदलतो। हार म्हणजे पराभव, हार म्हणजे पुष्पमाला। असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।